अरे काय झालं, चल ना. मला ना असं दडपणच आलंय ग. कसलं दडपण? एक तर दादा मामाने असे मौज मजा करायला पैसे दिलेत. पहिल्यांदाच पैसे दिलेत यार असे एकदम, आणि तरी डायरेक्ट 4 आकडे. 4 आकडे म्हणजे 2,000 आहेत. हा पण ब्रह्मेंसाठी तेही खूप आहेत अगं. हे बघ, मला हे पैसे बघून वगैरे नाही कळत रे की कमी आहेत की जास्त आहेत. म्हणजे जेव्हा मी डॅडूकडे पैसे मागायचे ना, तेव्हा तो किरकोळीत असं नोटांचं बंडल ठेवायचा हातामध्ये. हा पण आज दादा मामाने जेव्हा आपल्याला पैसे दिले तेव्हा मलाही थोडंसं ऑड वाटलं. पण काय करणार, सगळ्या मामाने इतक्या प्रेमाने पैसे दिले तर त्यांचं मनही नाही ना मोडता आलं. हो ना, पण आता एवढे पैसे दिलेत तर ते नाही खर्च केले तरी ते चिडतील. हा पण पैसे खर्च करायचं म्हणजे ते चांगलेच आणि नीट खर्च करायला हवेत. पण नीट खर्च म्हणजे कुठे खर्च, कसा खर्च, किती खर्च, हे सगळ्याचं टेन्शन आहे तयार मला. लाज्जो, टेंशन नहीं लेने का, जो डर गया समझो घर गया. आणि आता घरी जाण्याचा ऑप्शन नाही आपल्याकडे, हो ना. मला ना सवय आहे पैसे खर्च करायची. मी असे यू मध्ये गायब करेन पैसे बघ. असे गायब करायला तू काय जादूगार आहेस का? हो, सगळ्यात आधी आपण थिएटर मध्ये जाऊया, मस्त फिल्म टाकू, मग त्यानंतर शॉपिंग करूया, मस्त काहीतरी चरूया आणि मग फिरून मस्त घरी जाऊया. चालेल लाज्जो? जो हुकुम हुजूर. चल. बाई 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 बाई, बऱ्या मुलांनी हात सोड माझा. हा आवाज ओळखीचा वाटतोय ना. ए दीड शाण्या, चल बघूया. हे निरंजन चोरायची ना मला गरज आहे ना मला हौस आहे. बऱ्या मुलांनी हात सोड माझा. हात सोडतो ना, पण आधी हे निरंजन तर सोड. का? माझ्या मालकीचं निरंजन मी कशाला सोडू? बघा, चोर तर चोर, वर चिडदोर. अरे चांगल्या घरंदाज बाईला 4 चौघात चोर म्हणताना जीभ झडली कशी नाही या माणसाची? हे बघ, मी कोणी अशी तशी बाई नाहीये, चांगल्या मोठ्या घरातली थोरली सून आहे मी. सौभाग्यवती सिंधू जगदीश ब्रह्मे. तुम्ही कोणी असलात तरी हा चोरच, आणि तुम्ही हे निरंजन आहे ना माझ्या दुकानात चोरलाय. ए दीड शाण्या, सही. चल. नाही थांब. हे निरंजन असेल तुझ्या दुकानातलं, पण मी ते विकत घेतलंय. हा, विकत घेतलंय? विकत घेतलेल्याचा काही पुरावा आहे का? आहे ना, हे बघ, माझ्या पाकिटातले सगळे पैसे दिलेत मी तुला. रिकाम आहे माझं पाकिट. हा पुरावा नाहीये. मग मी हे चोरल्याचा तरी काय पुरावा आहे तुझ्याकडे? हा आहे ना, माझ्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहेत. हो का? बघू बघू, मला दाखव. ते मी तुला का दाखवू? पोलिसांना दाखवतो. काय रे, काय झालं, एवढी गर्दी जमा झाली इथे? अहो पोलीस ताई, तुम्ही अगदी देवासारख्या धावून आला. तो मला वाचवा हो. अहो अहो, या माणसाने 4 चौघात माझा हात धरला, माझी छेड काढली, आणि मी प्रतिकार केला तर मला चोर म्हणतोय होतो. तुम्ही काहीतरी करा ना. काय रे, खरं आहे का हे? हो नाही हो मॅडम, ही बाई खोटं बोलते. हो, हिनं माझ्या दुकानात निरंजन चोरलंय. हे बघा सीसीटीव्ही फुटेज. सही, आपण निघूयात, पोलीस आलेत. थांब. अगं अजून किती वेळ तमाशा बघायचा आहे? कळलंय ना काय कळायचं ते. मी सांगते म्हणून प्लीज 2 मिनिटं थांब. चला बाई, तुम्हाला चौकीवर यायला लागेल. अहो ताई, असं काय करताय? एक बाई म्हणून तरी तुम्ही मला समजून घ्या हो. मी 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 दिसते का चोरासारखी दिसते का मी तुम्हाला? मी चुकून उचलला असेल मी हे निरंजन, आणि पैसे द्यायचे विसरले असतील हो. अहो माझेच पैसे चोरीला गेलेत. मी त्या चोराला शोधत शोधत बाहेर आले. तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या चोराला शोधा. बाई, तुम्हाला जे बोलायचे ते चौकीवरून बोला. चला चला लवकर. अहो मी चोर नाहीये हो, माझ्यावर विश्वास ठेवा ना. अहो कोणीतरी काहीतरी बोला, माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरंच चोर नाहीये. मी दिसते का? वाटतं का मी चोरी करेन?
मी या निरांजनाचे पैसे दिले तर तुम्ही सोडाल ना मला? अगं पण तुझ्याकडे पैसे नाही आहेत ना. माझ्याकडे नाहीच आहेत, पण माझ्या घरच्या आपल्या माणसांकडे असतील ना पैसे. आदित्य बघ ना रे, तुझ्या मामीवर कसले भलते चलते आरोप करतायत हे लोक. वाचव बाबा मला या धर्मसंकटातून. कसलाही विचार न करता त्या माणसाच्या फडतूस निरंजनाचे पैसे देऊन टाक. हो मॅडम, हो हे दोघे त्या बाईला ओळखत नसणार. हो तुम्ही हिला घेऊन जा पोलीस स्टेशनला. आणि ही 1 नंबरची खोटारडी बाई आहे. चला मॅडम. अहो चला. अहो असं काय करते? नाही मी यांचे पैसे आम्ही देतो. सई हे बघ. आदित्य पैसे दे. अगं ऐक ना, दे पैसे. किती पैसे झालेत तुमच्या निरंजनाचे? 1500 रुपये. आज तुम्ही होतात म्हणून वाचली. तुम्हाला सांगतो अशा लोकांशी संबंध ठेवूच नका, नाहीतर एक दिवस तुम्हाला देखील विकून खायली. ए पैसे मिळाले ना तुझे? मग आता कशाला फुकट तोंड वाजवतोय? चल निघ. आणि बाकीचे काही ते ऑर्केस्ट्रा चालू आहे का? चला निघा निघा सगळे. चला चला चला. सई एकट्या बाईला जगताना काय काय सोसायला लागतं बघितलं ना. जगताना घरच्या माणसांची साथ ही हवीच, जी आज तुम्ही दोघांनी मला दिली. चल सई निघूया. का लाज वाटते का माझी? कशीही असले ना तरी मामी आहे मी तुझी. हे बघा बाई, मग अशी ब्रह्मे ब्रह्मे करत होता. मी जे काही केलंय ना ते फक्त माझ्या घरची लाज राखण्यासाठी केलंय. बाकी आपला काहीही संबंध नाही. आज अशा भेटलात, पुन्हा भेटू नका. भेटीगाठी तर आता वाढत जाणार, कारण दादा नावाची तिजोरी नाही तरी आदित्य नावाची त्याच तिजोरीची किल्ली हाती लागली माझ्या. आता यापुढे जेव्हा जेव्हा पाणी नाका तोंडाशी येईल तेव्हा तेव्हा ही मामी तिच्या भाच्याला भेटायला येत जाईल. सही यार, काय केलं आपण? दादा मामाला कळलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. कोणालाही काहीही कळणार नाही, कारण यातला एकही शब्द आपण घरी बोलायचा नाहीये. पण मदत का केली त्या बाईला? कशाला वाचवलं तिला? अरे आपण मदत केली नसती ना तर हे सगळं प्रकरण घरापर्यंत गेलं असतं आणि दादा मामांना त्याचा जास्त त्रास झाला असता. करेक्ट आहे, पण आता सगळ्या मामांनी इतक्या प्रेमाने दिलेले पैसे असे वाया घालवले आपण. या 500 रुपयात काय मजा करणार आपण? काय येतं 500 रुपयात? हे काय आहे? त्या सईच्या आईने आपली लाजच काढली अगदी. अरे आपल्याला काय भिकारी समजते की काय? नाही तर काय, आम्ही मध्यमवर्गीय असू पण लाचार नाही हो. एक मिनिट, एक शांत. सईच्या आईच्या वागण्याची रीत नवीन आहे का आपल्याला? त्याचं प्रात्यक्षिक आपण वेळोवेळी पाहिलेलं आहे. हो ना, मग कशाला उघडला बॉक्स हा? अरे हे उघडला नसता तर अज्ञानात सुख मानून राहिलो असतो आपण, पण तो उघडला त्यामुळे उलट माझेच डोळे उघडलेले. डोळे उघडले म्हणजे नेमकं काय झालं? हे बघ, सईच्या आईच्या वागण्याची रीत बरोबर नाही हे बरोबर आहे, तरी ती काय म्हणत होती त्याच्यामध्ये तथ्य आहे रे. म्हणजे चूक थोडीशी आपलीच आहे. आपली चूक आपली आहे? हे बघ, मला सांग, आपण असतो का पूर्ण कपड्यांमध्ये? म्हणजे ते काय कपड्यांचे एटिकेट्स, मॅनर्स ह्याचं भान असतं आपल्याला? अरे पण दादा, आपण आपल्या सोयीसाठी कपडे घालतो.
अरे हो, पण त्याचा समोरच्याच्या वरती काय परिणाम होतो ह्याचा विचार केला आपण कधी? पण मग ही अशी लाज निघते सगळी. आमच्या घरात आम्ही कसेही राहू, त्यात काय लाज वाटायची? अरे हो, पण हे घर आता फक्त आपलं आहे का? ते हा आपल्या घरामध्ये आता सई सुद्धा आहे ना. हे आपल्याला असं ह्या कपड्यात एकदा भेटली सईची आई तर एवढं काय काय तिला वाटलं. मग सईच्या समोर तर आपण रोज हे असे वावरत असतो, तिला काय वाटत असेल त्याचा विचार केला आपण कधी? नाही, ते काही नाही. आपल्याला आता ना सईच्या समोर पूर्ण कपडे घातले पाहिजे. आणि आज दिवसभरात ज्या गोष्टी आपण बदलायच्या ठरवलेल्या आहेत त्या बदलून टाकायच्या. परत आपल्याला कोणी मध्यमवर्गीय असण्यावरनं हिणवता कामा नये. आणि मुख्य म्हणजे आपल्या काटकसरी स्वभावाचा फटका सईला बसता कामा नये. पिंट्या, तू नवा गिझर बसून घे. नवीन गिझर? हो य बंधू, तू मोलकरणीचं बघ. आपल्या घरात मोलकरी? हो भाई, तू वॉशिंग मशीनची चौकशी करून घे. दादा, आपल्याला हे सगळं परवडणार आहे का? अरे परवडून घ्यावं लागेल. मी महिन्याच्या हिशोबातून सही करता काहीतरी वेगळं बजेट काढ. बजेट आहे 500 रुपये आहेत ना. बजेट आहे. डोंट वरी, मी करेन मॅनेज. तू करशील मॅनेज? अगं, तुझ्या डॅडूनी किरकोळीत दिलेले 4-5 हजार रुपये तू एका दिवसात गायब करायचीस. 500 रुपयात तुझं एकटीचं नाही भागणार आहे. त्यात आपण दोघं. मी आता डॅडूची भेटू राहिली नाहीये फक्त, मी आता ब्रह्मेंची सून पण झाली आहे. आणि सध्या ना मामांकडून काटकसर नावाची जादू शिकतेय मी. आणि फक्त शिकत नाहीये, त्याचा शो सुद्धा लावणार आहे मी आज. सो मेहरबान, कदरदान और ब्रह्मे खानदान, पेश है आपके सामने सई का हिसाब. हे बघ, सगळ्यात पहिल्यांदा जाऊन 2 प्लेट पाणीपुरी खाऊया. पाणीपुरीचे होतील 100 रुपये. मग त्याच्यानंतर मस्त 2 कटिंग मारूया विथ क्रीम रोल, त्याचे होतील 30 रुपये. टोटल आपल्याकडे उरले 370 रुपये. हा, त्यात पावभाजी का तुला सिनेमा बघायचा आहे किंवा नाटक? उरलेल्या पैशांमध्ये यातलं काहीच करायचं नाही. उलट आपल्यासाठी प्रेमाने सगळं काही करणाऱ्या मामांसाठी काहीतरी मस्त खरेदी करूया. हा, ही सगळी मौज मजा जेवढी आपण डिझर्व करतो तेवढी ते सुद्धा डिझर्व करतात. आणि आपल्याला एकांत मिळावा म्हणून त्यांनी त्यांच्या बजेटमधले पैसे खर्च केले असतील ना. अरे एवढा खर्च केला आणि उडूसा गिझर आणला. इतना पैसे में इतना ही मिलेगा? अरे इतना ही मिलेगा, इतने में इससे इतना? अरे ये गीजर के गर्म पानी से घर में आंघोल करने का है सबको. ऐसा गर्म पानी से ऐसा गुलने नहीं करने का है. अरे मोटा मोटा गीजर चाहिए ना. अरे घर में एक मेंबर बढ़ गया है. श्रीमंत घर से एक सई बाई आई है. नहीं भाई, नहीं बाई नाही रे, सई बाई. हो, अर्जंटली मोलकरीण बाई पाहिजे. हो, जमेल तेवढं काम करणारी पाहिजे. अगदी कपडे धुतले नाही तरी चालतील, कारण कपडे धुवायला भाई आहे. भाई आहे नाही, भाई होता. वॉशिंग मशीन शोधता शोधता भाई वारला. अरे तरुणपणी सुयोग्य मुलगी शोधता आली नाही आणि आता म्हातारपणी सुयोग्य वॉशिंग मशीन शोधतोय. या ब्रह्मेंच्या घरात कधी पापलेट आली नाही आणि आता ही पॅम्पलेट झाली आहेत वॉशिंग मशीनची. आणि फुल्ली ऑटोमॅटिक मशीन म्हणजे काय? काय आपोआप अंगावरचे कपडे काढून ते धुवून परत अंगावर चढवले जातात की काय? मला तर हे सायन्स काय कळलंच नाही. अरे दादा, तुझं गणित तरी सुटतंय का? कठीण आहे. और एक पाणीपुरी. अगे, ऑलरेडी 3 प्लेट पाणीपुऱ्या झाल्या आहेत. पाणीपुरी ना माझा सॉलिड वीक पॉइंट आहे यार. पण पाणीपुरी समोर दिसले ना मला राहतच नाही. अगं मग खा हव्या तेवढ्या, पण मग इतकं तिखट का खावं? कारण मुली स्वीट असतात ना, माझ्यासारख्या. आणि कसं आहे माहितीये का, तिखट पाणीपुरी जर स्वीट मुलीने खाल्ली ना तर त्यांचा स्वीटनेस असा बॅलन्स होतो. आणि ऑल्सो तिखट पाणीपुरी खाताना कसं डोळ्यातनं पाणी वाहतं, तोंडाला पाणी सुटतं.
कधी कधी तर नाकातनं पण पाणी गळतं. हे बघ हे बघ हे बघ. सगळ्या पाईपलाईन कशा मोकळ्या होतात जसं आता मला वाटतंय तुम्हाला दोघांना भेटून. नाही पण मी चिडले. अगं पाणीपुरी खाताना माझी आठवण नाही आली ना. लाईफची बेस्ट बडी आता कबाब में हड्डी झाली आहे. हो ना. तुला माहितीये एक वेळ हवेत ऑक्सिजन नसला ना तरी चालेल, पण आमच्या आयुष्यात तू असायलाच हवीच. खरंच. ए बाय द वे काय प्लॅन आहे तुमचा? कुठे चाललाय हनीमूनला? ए ऍक्च्युली हनीमूनचा काय प्लॅन आहे आपला? कुठे जाणार आहोत आपण? ऍक्च्युली ना नाही ना अगं डोक्यात खूप जागा आहेत आमच्या, पण प्रॉब्लेम असा आहे ना की आदित्यचं ऑफिस असतं ना. उद्या सुद्धा ऑफिस आहे त्याचं. आता सुद्धा ऍक्च्युली आम्हाला लवकर निघायला हवं. चल निघायचं आपण लगेच. अरे हो मलाही निघायचंय. अगं डेंटिस्ट कडे चाललीये मी अक्कलदाढ बसवून घ्यायला. बसवून घ्यायला? हो. अगं तुला माहितीये कधीचा प्रयत्न करते, येतच नाहीये. मग आज म्हटलं फायनली बसवूनच घेते. होतं असं कधी कधी. चला तुम्ही एन्जॉय करा, मी निघते. ओके भेटू. बाय. भाई एक और पाणीपुरी देना. तू स्वतःहून सांगणार आहेस काय झालंय की मला विचारावं लागेल? अरे कसला विचार करतोयस एवढा? नाही हेच आजचा दिवस कसा गेला. आपण दोघं राजा राणी फिरता फिरता गातोय गाणी. हो ना. म्हणजे हा हो. आदित्य रे हो काय सांग ना कसला विचार करतोयस? काय झालंय तुला नक्की? हे बघ मला सांग ना तर मी आपली एकटी निघून जाते कुठेतरी. तसंही मगापासून मी एकटीच फिरते असं वाटतंय मला. सई सॉरी. आता काय झालं? हे बघ लग्नानंतर लगेच हनीमूनला जायची पद्धतच असते. मला माहितीये ग, पण आता तेवढे पैसे नाहीयेत आमच्याकडे. पैसे जरा जमा झाले ना की तू सांगशील ते हनीमूनला आपण जाऊ. तू सांग फक्त आपण जाऊयात. पण आता लगेच नाही जमणार ग. चालेल ना? नाही चालणार. मला आता लगेच हनीमूनला जायचं. चल सई. आदित्य तू वेडा आहेस का जरा? अरे लग्न होऊन अजून एक आठवडा पण नाही झाला पूर्ण आणि तू हनीमूनचा कसला प्रेशर घेतोयस? अगं ती नैना. अरे नैनाचं बोलणं ती सोडून इतर कोणीही मनावर घेत नाही. मग तू कशाला घेतोयस? हो पण प्रत्येक लग्न झालेल्या कपलला याची एक्साइटमेंट असते, हनीमूनला जायची ओढ असते ना. हो पण आपण इतर कपल सारखे आहोत का? तूच सांग मला, तुझ्या ओळखीत असं कुठलं कपल आहे की ज्याचं इतक्या फिल्मी स्टाईलने लग्न झालंय? हा कोणत्या मुलांनी लग्न ठरलेल्या मुलीच्या घरात घुसून तिला मागणी घातली आहे? आणि अशी कुठली मुलगी आहे जिला तिच्या लग्नात पळवून आणणारे 4-4 सासरे मिळाले? तूच सांग मला, आहे कोणी असं तुझ्या ओळखीत? आपण इतर कपल सारखे नाही आहोत म्हणून तर आपण स्पेशल आहोत. रातराणी आणि चाफ्यासारखे. आदित्य हे हनीमून, व्हॅलेंटाईन्स डे, गिफ्ट्स या सगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत. याच्यात प्रेम नसतं, फिलिंग्स नसतात. मम्मा आणि डॅडूनी यातल्या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत मला, पोटभर झाल्या आहेत माझ्यासाठी. पण आता मला खऱ्या प्रेमाची भूक लागली आहे. ते खरं प्रेम जे आपांच्या शांत झोपण्यात आहे, जे दादा मामांच्या चिडण्यात आहे, जे भाई मामांच्या टोमणे मारण्यात आहे, किंवा बंधू मामांच्या फिरकी घेण्यात आहे आणि पिंड्या मामांच्या वेडेपणात आहे. ते प्रेम जे तुझ्या फक्त सोबतीत आहे. मला हे प्रेम हवंय आदित्य. मला हे मनोमन अनुभवायचंय. मला ती श्रीमंती नकोय, तो झगमगाट नकोय. मला फक्त तू, तुझे आप्पा आणि तुझे 4 साधे सुधे मामा हवेत.